चला संजय आणि गणेशचं आजच्या दिवसात कौतुक करायला पाहिजे. जबरदस्त परफॉर्मन्स गणेशने आजच्या दिवसात दिलाय. बॅटिंग आणि बॉलिंग ऑलराऊंड परफॉर्मन्स देताना गणेशने सुंदर खेळ केला. जेवढं कौतुक करावं या खेळाडूचं एवढे. बघा एका साईडला भिवंडीचं गोड असा व्यक्तिमत्व असणारा संघ तुम्हाला बघायला मिळतो. यश 11 पालीव हा आणि पालिवली. आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतोय विठ्ठलवाडीचा संघ म्हणजे तर 3 षटकामध्ये कोणता संघ किती धावा करतो, कशा पद्धतीने आजच्या रात्रीत कोणता संघ बघायला मिळतो. कालच्या अनेक आठवणी आर के डोंगरपाडा या संघाच्या बघायला मिळाला. शेवटचं झेल सुटला आणि शेवटच्या 3 चेंडू 3 षटकार बघायला मिळले. 3 रो काय जबरदस्त. रात्रीच्या वेळेस चंद्रावर जसं नील आर्मस्ट्रॉंग गेला ना, तशा प्रत्येक चेंडू चंद्रावर पाठवले. तशा पद्धतीचे फलंदाजी तिकडे बघायला मिळाले. स्ट्राईकला संजय आहेत, नॉन स्ट्राईकला गणेश आहेत. आज गणेशचा अष्टपैलू खेळ खूप चांगल्या पद्धतीचा आम्हाला बघायला मिळाला. प्रत्येक सामना घेत त्यांचा खेळ सुधरत गेला आणि एका भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये आपल्या खेळाचं चांगलं प्रदर्शन त्याच्याकडनं बघायला मिळालं. चला जाऊया. नील नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. जबरदस्त गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी केलंय. ₹22 आपलं खातं खोललं गेलं. पंच खुणा होतात. थोडंसं खराब यष्टीर्घ झाला. चेंडू हातातून सुटला गेला. भन्नाट वेगवान मारा हा करत असताना आपण बघत आहात. आता बघा स्ट्राईकवर तुम्हाला फलंदाज बघायला मिळत आहेत. गणेश मॅन इन फॉर्म आजच्या दिवसात जबरदस्त बॅटिंग गणेशनी करताना आपण पाहिलं. बॅकफुटला गेलाय. चेंडूवर टर्न केलाय. चेंडू गेला शॉर्ट मिळण्याच्या रिझनला एक धाव तो बघायलाच मिळेल. इथे बघा शेतकरी होईपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2 धावांचा विचार करा. 3 धावा. डीजे षटक संपलं नका गाणी घ्या. जाता जाता आम्हाला तुमच्या गाण्याची आठवण असून द्या. काही गेलं तर मला आठवण येईल की काय डीजे होतं दादांचं. कौतुक करायला पाहिजे. बोरीला बोर देखील पिकवले. त्याला पुढे एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नील नावचा गोलंदाज बघायला मिळतोय. ओहो काय गोलंदाजी बघायला मिळते. खोदून काढावा ना जमिनीतून तशा पद्धतीचे भन्नाट गोलंदाज. संपूर्ण दिवस रात्रभर आज संपूर्ण मॅच मध्ये जेवढा इनिंग खेळल्यात ना भन्नाट गोलंदाज टाकलाय. हा नील नावाचा गोलंदाज खऱ्या तर बघायला मिळतो आणि म्हणूनच तर हा संघ एवढा मोठा पुढे जाताना आपण बघत आहात. विटी लाईनचा नामांकित संघ तो बघायला मिळतो. तो म्हणजे पुन्हा आपल्या संघाचा पुढचा चेंडू सुंदर पद्धतीने कट केला. बॅकफुटला गेल्यानंतर कव्हर चेंडू हलक्याने टोडवलं गेलं. एक धाव बघायला मिळते. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि 2 धावांचा विचार केला तर 5 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. यश 11 पालोली संघ प्रथम फलंदाजी करत असताना शेवटचा सामना इथून हा बघूया. म्हणजे क्वार्टर फायनलचा सामना हरकत नाहीये. आजच्या रात्रीतला कोणता संघ आज पुढे जाईल, भिवंडी गटातला की आमच्या सफाळी वेटी गटातला. भिवंडी की पालघर बघूया. थोड्याच वेळ तुम्हाला बघायला मिळेल. पण ज्या पद्धतीने दर्शक मायबाप प्रेक्षक लाईव्ह बघतात त्यांचं मनापासून आम्ही कौतुक करतोय. इथे बाकी शप्पलून चेंडू खेळायचा प्रयत्न होता. इथे अपील करतायत आणि गडी बाद. इथे मोठा झटका. चला बॅट्समनने घेतलाय DRS. पंचाने आऊट दिला पण बॅट्समनने घेतला. या राकेशजी राऊत तयारी करून तयार आहेत पण आपल्या गाडी 5चीच आहे लक्षात ठेवा. OUT आउट.
गुड डिसिजन जबरदस्त असतं. विरेन नायरचं निरीक्षण आशुतोष व्यवहारे म्हणा. चला आता बाकी नवीन बॅटर जात आहेत. ओके. काय कॅमेरन बघ कशा पद्धत बघा अप्रतिम अप्रतिम जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. आता बाकी नवीन बॅटर दिप्पीत जात आहेत. बघा जाता जाता म्हणतात ना सुवलग्न सावधान पाच बोटाची अंतर. तशा पद्धतीने फक्त 18 चेंडूचं अंतर आहे. 18 चेंडूमध्ये कोण काय होते बघायला मिळेल. कॅथलिक मॅन कशा पद्धतीने बसलेत बघा. आयुष्यभर तुमची आठवण राहिली नो डाऊट. फुटबॉलपटू मॅरो फर्नांडिस. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत आहेत. अप्रतिम ड्राईव्ह बघायला मिळतो. धावबाचा चान्स जोरदार अपील. परंतु आपण बघितलं की सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये आलेत. पण या पद्धतीने नाट्यमय षटक बघायला मिळाला. उद्या 5च धावा दिल्यात. जबरदस्त गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसात या गोलंदाजाने गोलंदाजी हाताळलाय. श्री विठ्ठल रखमाई संघ विठ्ठलवाडी आपण बघत आहात. वाजल 12. हा यस शेवटच्या दिवशी तुम्हाला 5 कॅमेरे बघायला मिळतील. 5 कॅमेऱ्यामध्ये अथक परिश्रमातून निरीक्षणातून जबरदस्त क्वालिटी क्रिकेट काय कॅमेरामन. आणि त्या व्यतिरिक्त ड्रोन कॅमेरे देखील बघायला मिळतील. बघा फर्नांडिस त्या दिवशी कुठे हटू नका. ड्रोन कॅमेरे बघायला मिळतील. लोक म्हणतील की फुटबॉलपटू क्रिकेट कुठे बघायला गेला. अशा पहिले कामाचं बघतील. ओके चला आपण बघत आहात. मनोज नावाचा एक अष्टपैलू ब्रँड ज्याने नावाचा रुबाब केला आणि आपल्या स्वतःच्या एकट्या ताकदीवर संघाला पुढे नेण्याचं काम केलंय. तो गोलंदाज बघायला मिळतोय. चेंडू टटवलाय. पॉवरफुल हिट झालाय का बघूया. उंची गाठलाय. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू ओ अप्रतिम झेल आणि इथे खेळाडू बघायला मिळतोय. कल्पेश जबरदस्त कॅच. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पर्यंत उंची आली. प्रॉपर टायमिंग झालं नाही. चेंडूने उंची गाठली आणि इथे बाकी बॅक टू बॅक विकेट बघायला मिळतोय. काही सपोर्टर खुश आहेत. कारण त्यांना माहिती आहे ना जिंकले का आले का आपल्याला चायनीज मिळणारच आहे. पण खानदेशमध्ये लग्नामध्ये गेलो जळगावला वगैरे की ही गाणी बघायला मिळतात. आपल्याकडे पण अशी लावतात पण आपण 2 नंतर लावतो कारण सगळेजण झोपलेले असतात. मग कलाकार लोक असतात ना कलाकार जे बैठक करतात त्या बैठकीत लोक मग अशी गाणं नाचतात. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच तुम्हाला बघा. न्यू बॅटर आले ते म्हणजे राजेश नावाचे. एक राजेश आमचे आयोजक मंचावर बसलेत आणि दुसरे राजेश मैदानामध्ये क्रिकेट खेळतात. जाऊया पुन्हा. मनोज उत्कृष्ट गोलंदाजी हाताळतोय. जबरदस्त शॉट. चेंडूच्या पाठीमागे कव्हरचा खेळाडू पोहोचतो. एक धाव तो बघायला मिळाला. थोडंसं टर्न झाला आणि बघता बघता दुसरी धाव देखील धावून घेत आहेत. आणि या 2 धावांचा विचार केला धावसंख्या होते ती 7. काय सपोर्टच बघायला लागते. जीप गाडी ट्रॅक्टर वगैरे घ्यायचं आणि अशी मंडळी भरून आणायची. काय मजा येते क्रिकेट सपोर्ट बघायला. आता पुढची बिल्ड गायच नाही हो. आमच्या कालच्या दिवसात वीरेंद्र नायर बिल्ड BMW मधून गेले. आता माझी क्लिप यावी. डोंगर पाहिजे खेळाडू बघायला मिळाले ज्याने खेळ केला. इथे बघा चेंडू टटवला मिड विकेटच्या रिझनला. फील्ड अँड थ्रो बघायला मिळतोय. जबरदस्त थ्रो आलाय. पण तेवढंच चाणाक्ष यष्टीरक्षक आहेत त्याने चेंडू धाटला नाही. जर टाकला किंवा धाटला तर निघून गेले. धाव बघायला मिळतात. आणि मग ते आपल्या मनोजचे श्लोक कोण ऐकणार.
नंतर विचारायचं मनाला की देव 5 चेंडू डाऊट झाला तू काय सांगितलं असं न विचारणार, पर्सनली जाऊन विचारणार आहे. मला जे सुख सांगितलं त्याला इथे ऐकून आलेत आणि त्यांनी ते पाठ केले की ते विचारायचं आहे. कोण होतो बॅटर? सूर्यकांत. 8 धावा झाल्यात. स्विच हिट जबरदस्त खेळलेत. काय कॉन्फिडन्स बघायला मिळालं. ऑफ साइड ऑफ स्टॉप यॉर्कर लेनचा चेंडू आणि प्रॉपर शॉट बघायला मिळाला. काय बॅटिंग, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी या फटक्याचं. बघा कशा पद्धतीने आपण ऍक्शन बघू शकतात. बघा स्विच हिट तुम्हाला बघायला मिळालं. धावसंख्या 4ने वाढून झाले ती म्हणजे दादा गीत घ्यायला जाता जाता आठवण सांगितलं ना मी कशाला रागवतात हो. 12 धावा झाल्यात. अजून देखील यासारखे 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा प्रश्न केला पुढचा. ओ दांडी गुल देख लूंगा तुझे असं मनामध्ये बघितलं. रिव्हर्स मारलाय का मला आणि बघता बघता बघायला मिळतंय. काय भन्नाट गोलगाज बघायला मिळेल. म्हणूनच तर म्हणतात ना विठ्ठोबाई रखुमाई विठ्ठलवाडी टीम काय बघायला मिळते. साक्षात आषाढी एकादशीचे वारकरी बघायला मिळाला तसे वारकरी आलेत. हे जे बघतात सपोर्ट करायला बघायला मिळतात ते खऱ्या अर्थाचे वारकरी. विठ्ठला कोणता झेव गाती असं बघायला मिळते. आणि मनोजची गोलंदाजी दोन्ही संघ मात्र पडतो. एवढं कौतुक करावं यश पालवली संघाचं तेवढं मनापासून कौतुक. त्याला बॅटर पाठवा. तेवढं कमी. चंद्राला देखील डाग पडला असं म्हणतात ना गणपतीला, तशा पद्धतीने आपण बघायला मिळतं. पूर आला चंद्रभागेला आपला गणपती बुडाला असं विचारण्याला लहान मुलं गाणं बघतात. तशा पद्धतीचं या इथे देवतांचं काव घेताना आणि एक कोसमाईचं जो आशीर्वाद प्रमोदने खूप चांगल्या पद्धतीने त्या कोसमाईबद्दलचा उल्लेख केला. जी आई प्रत्येकाच्या नवसाला पावण्याने घराघरामध्ये सुखशांती लाभणारी आणि प्रत्येकजण मनापासून हृदयापासून देवीवर विश्वास टाकणारा हे तुम्हाला कोसमाई क्रीडांगण बघायला मिळते. ज्या मातेच्या या देवीच्या नावाने सोपलं गेलं. जेव्हा नवीन बॅटर गेले ते म्हणजे कल्पेश यांच्याकडे देखील क्षमता आहे. पण ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळत आहेत मनोज अफलातून 7 धावा दिल्यात, 2 गडी बाद केल्यात. आता मी विचार केला 12 धावा फलकावर लागल्यात. 3 षटकाचा सामना असणार आहे. आणि कशा पद्धतीने इथे बघूया कोणता संघ आजच्या दिवसात पुढे चाल घेतो आणि स्पर्धेत पुढे जातोय हे बघणं प्रत्येकाचं डोळ्याचं पाडणं लागलंय. पुनस्थ मार्गस्थ होते मनोज. राऊंड विकेट मारा करतो. डावखुऱ्या हाताचा फलंदाज तुम्हाला कल्पेश नावाचा बघायला मिळतोय. राजेश 2 चेंडू खेळत 3 धावा काढल्यात. आतापर्यंत 12 धावा या बाकी फलकावर लागतात. मनोज मार्गस्थ होतात. राऊंड विकेट मारा करतात. गुड बॉलिंग. यावेळेला बाकी कमी वेगाने चेंडू टाकला. बॅट अगोदर फिरली गेली. षटक संपलीत ते म्हणजे 2. बघा कशा पाय चेंडू पडल्यानंतर अब्रेक बघायला मिळेल. दोन्ही हाताने कट करण्याची क्षमता असणारे हे विटीलांचे खेळ तुम्हाला बघायला मिळतात. खऱ्या अर्थाने विचार केला तर 12 धावा फक्त फलकावर लागल्या. 3 गडी बाद आहेत. शेवटच्या 6 षटकात किती धावा निघतील ते बघायचं आणि तिथून मग कशा पद्धतीने तुम्हाला किती धावाचं टार्गेट दिलं जाईल हे बघायचं. आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो डावखुरा फिरकी हाताचा गोलंदाज. अगोदरच्या सामन्यामध्ये भन्नाट गोलंदाजी केली. रोहित नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. काहीतरी मार्गदर्शन करत असताना आपण बघत आहात खेळाडू त्यांचे सपोर्ट तेवढ्याच मोठ्या संख्येने. आमचे डीजे ऑपरेटर, आमचे मंडप डेकोरेशन, आमचे डॉक्टर, आमचे आयोजक, आमचे फुटबॉलपटू फर्नांडिस असे अनेक मान्यवर आम्हाला व्यासपीठावर बघायला मिळत आहेत. बघा आमच्या पंचाने तयारी केल्या पण गाडी 5चीच ना, करणार काय. इथे बाकी डबल धाव बघायला मिळते का? यस 2 धाव निघतात. धावसंख्या होती 14. जबरदस्त रंगतदार लढत आपण बघत आहात. यश 11 पालिवली विरुद्ध आपण विठोबा रखमाई विठ्ठलवाडी संघ आपण बघत आहात. एका साईडला सफाळता गटातला संघ म्हणजे पालघर तालुक्यातला आणि एका साईडला भिवंडी तालुक्यातला दोन्ही नामांकित संघ एकमेकासमोर बाकी खेळत असताना द्वंद्व चेंडू फळीचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. चेंडू टाकणारा बघत आहात ते म्हणजे रोहित नावाचा गोलंदाज.
पुन्हा आपल्या षटकातला राऊंड विकेट मारा. ओ हो हो हो, काय गोलंदाजी धार बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. अवजड जुनं असं की जुनं त्याची धार जर असतील ना, की समोरचा कोणत्याही पद्धतीचा आंबा असं लोणच्याचा कसं कपाकप कापला तशा पद्धतीचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. खरोखरच कौतुक करायला पाहिजे. खूप वर्षानंतर पुढे सरसावलेत आणि इथे बाकी एसटीची खूप वर्षांनी डावखुरा गोलंदाज आम्हा समालोचकांना ह्या भागातून बघायला मिळाला. पूर्वीचा काळ पालघर संघ म्हटला, पालघरचा पट्टा की खूप लेग ब्रेक, लेफ्ट ऑफ लेग ब्रेक. काना भरवाड, सुरेश कंचाडकर, रवी घरत, अनिल घरत, असे अनेक अनेक व्यक्ती, संजय मात्रे आजादींचा, असे अनेक अनेक गोलंदाज ज्यांनी राकेशजी खऱ्या अर्थात त्या गोलंदाजाचा एक दर्जा होता. 6 चेंडू 4 धावा कधीच द्यायचे नाही, अशा पहिले बघायला मिळाल्या आणि बऱ्याच वर्षात हा आम्हाला गोलंदाज बघायला मिळाला. येणारा काळ प्रमोदजी खूप सुंदर भवितव्य बघायला मिळेल. कारण आता जर तुम्ही बघायला की चेंडू फिरवणारच पाहिजेत, पेच कितीही टाका तुम्हाला उचलून फेकून देणार, पण ज्याच्याकडे कट असतील तोच टिकणार, असा आता वेगळ्या दर्जाचा बघितलाय. कारण टेनिस क्रिकेट वेगळ्या धाटणीचा वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचला. जबरदस्त गोलंदाज रोहित, तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आणि तेवढंच कौतुक यश इलोले पालवली संघाचं करायला पाहिजे. या पद्धतीने आज खेळ केलाय, कारण त्यांच्याकडे देखील ताकद आहे. 20-22 जर धावा झाल्या तो खूप मोठा सामना इथे रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळेल. जाऊया नवीन बॅटर गेले सचिन नावाचा खेळाडू. सचिन म्हटलं की भारत देश संपूर्ण ज्याच्यावर प्रेम केलंय, देवापेक्षा जास्त जपणारी अनेक भारतीय आपण सपोर्टर्स बघितलं. पुरेशे मार्गदर्शक होते गोलंदाज रोहित नावचा गोलंदाज. आता 3 चेंडू हाताळे 2 धावा दिल्यात, 1 गडी बाद केलाय. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. इथे बाकी पंचाकडे दाद मागतायत. नोट आउट. इथे बाकी अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. या पहिल्या इनिंगचे 14 धावा फलकावर लागल्यात. काल दोन्ही बॅटर एक एक चेंडू खेळलेत आणि शून्यावर आहेत. पुरेसे मार्गस्थ होते. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना आपण बघत आहोत म्हणजे रोहित नावाचा गोलंदाज. ओ हो हो, काय चेंडू टाकलाय, घुमा घुमा के मार डालेंगे अशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. येणारं भवितव्य या गोलंदाजाचं खूप उज्ज्वल बघायला मिळेल. आणि खरं अर्थ ज्या पद्धतीने संपूर्ण रात्रभर ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आपल्या संघासाठी, शेवटचं आणि स्लॉगवर टाकण्याचं काम केलंय. शेवटचा चेंडू आणि फक्त 2च धावा आतापर्यंत दिल्यात, 14 धावा फलकावर लागल्यात. तो अशा पद्धतीने पहिले 3 षटक संपलेत आणि 3 षटकात यस 11 पालवली संघाने धावसंख्या केलाय 14. विजयासाठी निश्चितच विठोबा रखमाई विठ्ठलवाडी संघाला 15 धावा करायच्या आहेत. जसजसा सामना पुढे सुरेल ऐकूया आजच्या शेवट्याचं शेवटचं समालोचन, शेवटचा पाठ. एक गोड आवाज धनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण राज्यात देखील ज्याची चर्चा असू असते, तो आवाज आदरणीय प्रमोदजी शेडके. ऐकूया शेवटचे 3 षटकं आणि त्यानंतर बाकी राकेश भाऊ आपण तयारी करूया.
धन्यवाद. दीपक संके सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. हसत खेळत समालोचन करणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. सत्यसाई चषक 2026 आणि उद्याचा हा लॉट्स आपल्या समोर आहे. गावदेवी धानीव संदेश यांचा संघ पाहायला मिळेल आपल्याला. गोखिवरे 11 टिवरी स्पोर्ट्स टिवरी वर्सेस श्रीराम ओळा हा संघ ठाणे विभागातून पाहायला मिळणार आहे. जयू दुर्गेश 11 अर्नाळा एमसीसी स्पोर्ट्स कासार वडवली टीम 94 कामन तेजल 11 वालीव सत्यनारायण कोपरे आणि अचोळे अशा पद्धतीने मात्र उद्याचे 10 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. चला, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. क्या बात आहे. गणपती बाप्पा मोर्याचं जयघोष करत या वेळेला आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांच्या कडकडाट देत असताना शुभेच्छा. सध्या हितेश किनी आणि सचिन किनी मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण विठ्ठलवाडीकर विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 15 धावांचं 15 रन्स टू विन. एका साईडला दीपेश अँड कंपनी यांनी सुद्धा चांगला खेळ पाहायला मिळाला, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. हे फक्त 15 धावा म्हणून चालणार नाहीये. पहिल्या बॉलपासून कशा पद्धतीने रणनीती स्ट्रॅटेजी आखली जाते याकडे लक्ष असेल. पहा ज्या पद्धतीने गणेश फिल्डिंग लावतोय अशा प्रकारचं ग्रामीण भागामध्ये एक गाव एक फॉर्मॅटमध्ये एकाच जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर डेफिनेटली त्या सगळ्या गोष्टी मात्र अद्यावत होत असतात. कारण ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्हाला त्यासाठीच निवडलेलं असतं. जर 11 खेळाडू जर वेगवेगळे फिल्डर बदलायला लागले तर त्या कर्णधाराचा उपयोगच नसतो. सामन्याला होते सुरुवात. 15 धावांचं लक्ष्य यश 11 पालिवली टीमने 14 धावा फक्त फलकावर लगावल्यात, परंतु फक्त म्हणून चालणार नाही. या 15 धावा फक्त आहेत का याकडे लक्ष असणार आहे. रोहित म्हात्रे गेल्या मॅचमध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता, परंतु आता मनोज पाटील रोहित म्हात्रे यांच्यामध्ये कशा पद्धतीने बॉन्डिंग असेल याकडे लक्ष असणार आहे. तर पहिलं षटक रोहित टू रोहित. ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न गुडघ्यावर बॅलन्स करत दीपेश पुढे सरसावत आहे. हा दबाव यावेळेला दीपेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर 2 धावा आणि टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतो. थोड्याशा प्रेक्षकांनी मात्र एवढा दबाव आपल्याला पाहायला मिळतो तर वानखेडे स्टेडियम किंवा स्टेडियमवर जो भारतीय संघांवर जो दबाव असेल तो किती असेल यावरून तुम्ही ऑब्झर्व करू शकता. यावेळेला टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिला तर सरळ बॉल निघून जाईल. तत्पूर्वी पंच हळूहळू वळतायत आणि यस व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट प्लस 1 मिळतील 2 आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन. तिन्ही पंचांनी उत्कृष्टरित्या आतापर्यंत पंचांची भूमिका जी साकारले ते खरोखरच जोगे पाहायला मिळते आणि कौतुकास्पद. इथून अप्रतिम हलक्याच्या हाताने स्टेप आउट होऊन खेळलेत. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत. रोहित मात्रे यावेळेला पोचतील का? मात्र यस डेफिनेटली 2 रन्स पळून पूर्ण केल्या जात आहेत. रोहित मात्रे यावेळेला आपण पाहतायत मनोज पाटील आता किती वेळा मात्र यावेळेला धावायचं आहे याकडे लक्ष असेल आणि त्यासाठी मनोज पाटील मन्या मात्र काहीतरी कानमंत्र देत असताना या 2 रन्सने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी सध्या फॉर्मामध्ये असलेला संघ. एका साईडला यश 11 पालिवली पुन्हा एकदा सिंगल डबलला महत्व देत आहे. सिंगल तर येते, डबलमध्ये कन्वर्ट होईल का? 1 रन दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत ह्या वेळेला बॅट ग्राउंडिंग झाले का? मात्र पंच थर्ड अंपायर रेफर करतायत. या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग.
OUT आउट. सेकंड टाइम पुन्हा एकदा रोहित म्हात्रेला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात, म्हणून या गोष्टीचा मी उल्लेख केला होता की किती वेळा मात्र धावावं लागणार आहे रोहित म्हात्रेला, आणि त्यामुळे कानमंत्र दिला असावा की आपल्याला जेवढ्या लवकरात लवकर धावा करता येतील, जेवढा दबाव हटवता येईल, तेवढं मात्र आपल्या संघासाठी हे फायदेशीर असेल, आणि त्याच गोष्टींचा मात्र यावेळेला उल्लेख केला होता. रोहित म्हात्रे बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. 7 धावा. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. रोहित म्हात्रेच्या या फलंदाजीवर त्यांनी जरी धावा कमी केल्या तरी सुद्धा मात्र त्याच्या खेळीला ते अप्रिसिएशन करतायत की सुरेख साथ दिली, 7 धावांची पार्टनरशिप केली. यावेळेला चीफ शॉट खेळलेत. फिल्डर पुढे सरसावेल 1 बाउन्सने, एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8. विजयासाठी आता 7 रनची आवश्यकता आहे. हलकेशा हाताने पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने निखिल. यंदाचा हंगाम पाहता निखिलसाठी 2025-26 चांगला गेला. एक ज्या पद्धतीने साखरेच्या मैदानात सुद्धा या खेळाडूने चांगला खेळ केला होता, तिथून तो लयबद्ध झाला. सातत्याचं दुसरं नाव आपल्याला पाहायला मिळतं. आता सध्या निखिल आपण पाहू शकतायत 9 धावा. आज कौशलची कमी मात्र यावेळेला भरून जरूर काढली गेले, यात ती मात्र शंका नाहीये. यावेळेला सऱ्या बॅट्सचा वापर केलाय, गणपती बाप्पांच्या नावानं जयघोष केलाय, आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. गुड शॉट. 4 रन. हळूहळू मात्र विजयाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना हितेश किनी आणि संपूर्ण विठ्ठलवाडीकर तयारीनिशी मात्र यावेळेला पाहायला मिळत आहेत. आणि राजेश भोईर यांनी माहिती दिली, सत्यसाई चषकाचे आयोजक, की पहिल्यांदा असं होईल 3 वर्षांच्या कालावधीमध्ये की सफाळी विभागातील संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळेल. ऑन साईडला निखिलचा फटका, विजयाचा चौकार, आणि पहिल्यांदा असं घडलंय ते सुद्धा नाईटच्या स्पर्धेमध्ये. विजयाचा चौकार. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीम अँड हार्ड लक यश 11 पालिवली टीम. आपण आला, चांगला खेळ दाखवला, चांगला खेळ केला, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद.